नांदेडमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचं अशोक चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे। संध्याकाळी 5 वाजता हा उद्घाटन सोहळा होईल। भाजपमध्ये प्रवेश केल्यावर अशोक चव्हाणांचं जंगी स्वागत झालं होतं। त्यानंतर तब्बल 1 महिन्यांनी चव्हाण जनतेसमोर येणार आहेत। तर दुपारी 2 वाजता अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत। आणि या कार्यक्रमाची तयारी नेमकी कशी सुरू आहे ते जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे यांच्याकडून। अभिषेक, भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। हे उद्घाटन संध्याकाळी 5 वाजता बोर्बन फॅक्टरी इथे पार पडणार आहे। अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। त्यानंतर अशोक चव्हाण जे आहेत ते इथे भाषण करणार आहेत आणि त्या भाषणामध्ये अशोक चव्हाण यांचे काय बोलतील हे पाहणं सगळ्यांकडे लक्ष लागलेलं आहे। विशेष म्हणजे 1 महिन्यानंतर अशोक चव्हाण जे आहेत ते आज सर्व नागरिकांसमोर येणार आहेत। 1 महिन्यापूर्वी ज्या वेळेला अशोक चव्हाण हे नांदेडला आले होते त्यावेळेला त्यांचं जंगी स्वागत झालं होतं। त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या बैठकांमध्ये हजेरी लावली होती, त्यामुळे त्यांचा नागरिकांशी जे आहे ते थेट संवाद नव्हता। पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशोक चव्हाण आज हे नागरिकांना देखील इथे मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळेच काँग्रेसकडून जे वसंत चव्हाण यांना उमेदवारी मिळालेली आहे त्याबाबत अशोक चव्हाण काय टीका करतील हे पाहणं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।